संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या @कागल चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा। कागल नगर परिषद निवडणूक, नगराध्यक्ष 5 तर नगरसेवक पदासाठी 46 अर्ज दाखल। स्थानिक स्वराज्य संस्था कागल नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी नगराध्यक्ष पदासाठी 5 तर नगरसेवक पदासाठी 46 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत। आज अखेर 200 नामनिर्देशन पत्रे निवडणूक कार्यालयाकडे प्राप्त झाली आहेत। त्यापैकी नगराध्यक्ष पदासाठी 12 नामनिर्देशन पत्रे व नगरसेवक पदासाठी 188 नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली आहेत। गेली 2 दिवस झाले नगरसेवक पदासाठी उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल केले। माजी उपनगराध्यक्ष नितीन दिंडे यांनी शनिवारी मिरवणुकीने तर रविवारी अमित पिष्टे व सौ. सुवर्णा बाबूराव पुंडे यांनी कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह महिलांच्या प्रचंड गर्दीत प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी अर्ज दाखल केले। सकाळी 10 वाजल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते पालिकेत येऊन उमेदवारी अर्ज दाखल करीत होते। महिला उमेदवार व त्यांच्यासोबत महिला कार्यकर्त्या मोठ्या गर्दीत येत होत्या। मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी आकर्षक रंगाचे फेटे परिधान केले होते। कार्यकर्त्यांनी पांढऱ्या टोप्या डोक्यावर घातल्या होत्या। पालिकेच्या प्रांगणात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जात होते। जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शाहू महाराज की जय अशा घोषणा दिल्या जात होत्या। आजच्या गर्दीमुळे पालिकेसमोर रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। पालिकेतील निवडणूक कार्याकडे उमेदवार व कार्यकर्त्यांची रीघ लागली होती। शिवसेना उबाठा गटाच्या वतीने अजित मोडेकर, दीपाली घोरपडे यांनीही उमेदवारी दाखल केले। अद्यापही उमेदवार अर्ज दाखल करीत आहेत। सोमवारी शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची अर्ज दाखल करण्यामध्ये गडबड सुरू आहे। समरजित सिंह राजे घाटगे गटाच्या वतीने सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी चर्चा आहे। नगराध्यक्ष पदासाठी सुलोचना दिनकर साळुंखे, शारदा धनाजी नागराळे 2 अर्ज, राणी अरुण सोनुले 2 अर्ज यांनी आज रविवारी 5 अर्ज दाखल केले आहेत।